अशी काही प्रॉडक्ट्स आहेत, पण आता ती बघायलाच मिळत नाही. तर सगळ्यात पहिले जे प्रॉडक्ट आहे ते आहे अफगाण स्नो. ऐकलंय का तुम्ही या प्रॉडक्टच्या बद्दल? स्नो. स्नो म्हटल्यावर किती छान वाटायचं आणि लहानपणी आपण काही कॉस्मेटिक वापरायचोच नाही, हो की नाही? कारण मला आठवतंय, की मला नाही वाटत, की शाळेत असताना काही कॉस्मेटिक्स मी वापरली असतील. एक काजळ मात्र नक्की लावलं जायचं आणि त्याला काही कोणी सौंदर्य प्रसाधन म्हणत नव्हतं. काजळ लावायचं तर आपल्याला सवयच होती काजळ लावायची. मला वाटतं 11वी-12वीत कॉलेजमध्ये गेल्यानंतर मॉइश्चरायझर, स्किन क्रीम लावायला सुरुवात केली असेल, ती गोष्ट वेगळी. पण घरात एक अतिशय जपलेली असायची अफगाण स्नोची बाटली आणि ती क्वचितच मोठी मंडळीच वापरायची आणि ती उघडल्यानंतर आतमधलं क्रीम असं इतकं पांढरं शुभ्र दिसायचं आणि त्याचं नाव अफगाण स्नो म्हटल्यावर असं वाटायचं, की वाह! वाह! म्हणजे हे काय आहे तरी काय हे जादूचा पदार्थ आणि दुधाच्या एक साईच्या पेक्षाही पांढरा शुभ्र असणारा अफगाण स्नो त्याचं अप्रूप फार होतं आणि अतिशय काळजीपूर्वक सणा-समारंभाला कुठे बाहेर जायचं असेल स्पेशल ओकेजनला, तेव्हाच आई ते वापरायची. तर अफगाण स्नो असं एक मनात दडलेलं प्रॉडक्ट आहे.